Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 9th English subject movement, story number 6, Weathering the Storm in Erasmus, and the second part that we are going to study. But the next morning, as he took in the desperate situation in the shelter, he decided to get a grief over himself. He sensed that grief settling upon the 2500 strong crowd in the shelter. 86 lives were lost in the villages. All the 96 houses had been washed away in their fourth day at shelter. So far, they had survived on a green coconut, but there were too few to go around such a tumult of people. आणि मग तिथे गेल्यानंतर आता खूप मोठं शेल्टर आहे, आश्रयाला सगळेजण थांबलेले आहेत, बरोबर आहे. आणि मग प्रशांत दादा ठरवतो की आपण ह्या सगळ्या दुःखातून सावरलं पाहिजे आणि आता आपण पुढे आलं पाहिजे की 200 जवळपास 2500 क्राऊड त्या शेल्टरमध्ये आहे. शेल्टर म्हणजे राहण्याचं ठिकाण त्यांनी केलेलं आहे, तिथे ते आश्रय घेतलेला आहे. जवळपास 86 लोक जे आहेत ते गावामधून गायब आहेत. 96 जे घरं होते, 96 घरं ते कम्प्लिटली वाहून गेलेले आहेत. आणि मग ते आता जे काही कोकोनट तिथे पडलेले होते, नारळाचे झाडं होते, ते नारळापासून ते काही दिवस वाचले, पण खूप मोठी संख्या आहे नारळाच्या साह्याने तर जिवंत राहू शकत नाही. इथे हेलिकॉप्टर दिसते पहा फूड पॅकेट टाकताना. सो प्रशांत, ऑल ऑफ द 19 years, decided to step as a leader of his village. If no one else did, he organized a group of youth and elders to join to pressurize the merchant once again to part with his rice. This time the delegation succeeded and returned triumphantly, wading through the receding water with food for entire shelter. No one cared that the rice was already rotting. Branches from the fallen trees were gathered, light of reluctant and the slow fire on which the cook of the rice. For the first time in 4 days, the survivors at the cyclone shelter were able to fill their bellies. His next task was to organize a team of youth volunteers to clean the shelter of filth, urine, vomit, floating carcasses, and the tent to wound and fracture the many who had been injured. आणि मग प्रशांतचा आता दुसरा टास्क आता काय आहे की लीडर म्हणून जाणं गावामध्ये. आणि मग त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या गावामध्ये कोणीही वाचलेलं नाही आणि जो ग्रुप आहे त्याने ठरवलेला आहे की आता आपण एक जे यंग लोकांचा ग्रुप तयार करूया, मोठ्या लोकांचा ग्रुप करूया, जे प्रेशराईज करतील, बरोबर आहे की व्यापाऱ्याकडून ते जे तांदूळ आहेत ते तांदूळ घेतील आणि मग त्याचं जे डेलिगेशन आहे, ज्याला म्हणूया आपण नेतृत्व आहे, ते सक्सेसफुल झालेलं आहे आणि मोठ्या आनंदाने ते सगळेजण आलेले आहेत. परंतु ते जे तांदूळ आहेत ते तर खराब झालेले आहेत, त्याची कुणाला पर्वा नाही. पटकन जाऊन फांद्या ज्या तोडलेल्या आहेत नारळाच्या, फायर सुरू केलेला आहे, आग लावलेली आहे आणि मग 4 दिवसापासून त्यांची पोटही भरलेलं नव्हतं. आता फुल पोट भरून सगळ्यांनी जेवणही केलेलं आहे. आता दुसरं काम असं आहे की हा जो व्हॉलेंटियर आहे याने हा जिथे तो राहत आहे ते ठिकाण खूप घाणेरडं झालेलं आहे, जिथे युराईन आहे, वॉमिटिंग आहे किंवा तरंगणाऱ्या बॉडीज आहेत, ह्या सगळ्या स्वच्छ आता करणं हे गरजेचं आहे. काही ठिकाणी फ्रॅक्चर्स आहेत, ज्यांना दुखापती झाले त्यांनाही बरं करणं हे गरजेचं आहे. सो on the 5th day, the military helicopter flew over the shelter and dropped some food parcels. It then did not return. So the youth task force gathered empty. आता 5व्या दिवशी काय झालेलं आहे, मिलिटरीचे हेलिकॉप्टर्स वरून आकाशामधून उडत आहेत आणि मग त्यांनी काही पार्सल्स टाकलेले आहेत, परंतु ते परत आलेले नाही आहेत. द यूथ टास्क फोर्स गॅदर्ड एम्प्टी. आणि मग इथे ताटं कशा करून झोपलेले आहेत, लोक पाहत आहेत. द यूथ टास्क फोर्स गॅदर्ड. आता इथे तरुणांचा जो गट आहे तो तिथे गोळा झालेला आहे. एम्प्टी युटेन्सिल्स फ्रॉम द शेल्टर. देन दे डेप्युटेड द चिल्ड्रन टू lie in the sand left by the water around the shelter with these utensils on their stomach to communicate to the passing helicopter that they were hungry. The message should go through and
After the helicopter made regular round of the shelter, airdropping the food and the other basic need, Prashant found that the large number of children had been orphaned, and he brought them together, put a polythene sheet shelter for them. Women were mobilized to look after them while the men secured a food and material for shelter. आता पहा प्रशांतने काय केलेलं आहे, जिथे आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं ना, इथे असं घरातली जी भांडी आहेत ती भांडे आकाशाच्या दिशेने करून झोपायचं आहे. ते मुलं झोपलीत ना तशी, मग हेलिकॉप्टर तिथे पार्सल टाकतील, फूड पार्सल. मग प्रशांतने हे छोटेसे शेड्स पण तयार केलेले आहेत, जिथे काही लोक जे आहेत, मॉब जो आहे, ज्याला म्हणूया, काही स्त्रिया ह्या राहतील, त्यांच्या बाळांची काळजी घेतील आणि अशा पद्धतीने ते एकमेकाची काळजी हे तिथे घेणार आहेत. सो ॲट द वीक्स पास, प्रशांत वॉज क्विक टू रेकॉग्नाइज दॅट विमेन अँड चिल्ड्रन वे सिंकिंग डीपर अँड डीपर इन दॅर ग्रीफ. आणि मग प्रशांतने ओळखलेलं आहे की ते स्त्रिया आहेत आणि मुलं जे आहेत त्यांची कंडिशन आता खूप खराब झालेली आहे. दुःखामध्ये ते एवढे मानसिकरित्या ते खचलेले आहेत. सो ही पर्स्युडेड द वुमेन टू स्टार्ट वर्किंग इन द फूड फॉर वर्क प्रोग्रॅम स्टार्टेड बाय NGO. आणि मग प्रशांतने काही स्त्रियांना कन्व्हिन्स केलेलं आहे, त्यांना त्यांचं मन वळवलेलं आहे आणि त्यांनी एक प्रोग्रॅम स्टार्ट केलेला आहे त्या NGOच्या सहाय्याने. फूड फॉर वर्क, कामासाठी म्हणून आपलं अन्न. अँड फॉर द चिल्ड्रन ही ऑर्गनाईज स्पोर्ट इव्हेंट, मुलांसाठी काही स्पोर्टचे इव्हेंट हे त्याने ऑर्गनाईज केलेलं आहे. सो ही हिमसेल्फ लव्ह बाय द क्रिकेट अँड सो ही ऑर्गनाईज क्रिकेट मॅचेस फॉर चिल्ड्रन. आता प्रशांतने क्रिकेटचे मॅचेस का ऑर्गनाईज केले? खूप सारं दुःख आहे तिथे, मग कुठेतरी एक त्याच्यातून रिलीफ मिळण्यासाठी त्याने खेळायला सुरुवात ही केलेली आहे. सो प्रशांत एंगेज्ड विथ द अदर व्हॉलंटियर हेल्पिंग द विडोज अँड चिल्ड्रन to pick up broken pieces of their lives. And initially the government plan was set up institution for orphan and widow. आता गव्हर्नमेंटने पण सुरुवात केलेली आहे की ह्या जे विधवा आहेत, स्त्रिया ज्यांना नवरे नाही आहेत किंवा ज्यांचे नवरे वारलेले आहेत किंवा जे मुलं अनाथ झालेले आहेत, त्यांच्यासाठी एक प्लॅन सेट केलेला आहे. हाऊवर दिस स्टेप्स वॉज सक्सेसफुली रेसिस्टेड ॲज इट वॉज फेल्ट दॅट इन सच इन्स्टिट्यूशन चिल्ड्रन विल ग्रो विदाउट लव. आणि म्हणून परंतु गावकऱ्यातल्या लोकांनी हे जो प्लॅन होता गव्हर्नमेंटचा त्याला विरोध केलेला आहे. त्यांनी असं केलं की हे ज्या संस्था तयार करणार आहेत विधवांसाठी किंवा त्या अनाथ मुलांसाठी, त्याच्यामुळे त्या मुलांना प्रेम मिळणार नाही आहे. अँड विडोज वूड सफर फ्रॉम स्टिग्मा ऑफ लोनलीनेस. आणि स्त्रियांना पण काय होईल, त्यांना एक प्रकारे लोनलीनेस, एकटेपणा त्यांना जाणवणार आहे. सो प्रशांत ग्रुप्स बिलीव्ड orphans should be resettled in their own community itself, possibly in a new foster family made up of a childless widow and children without adult care. मग आपण आपल्या समाजामध्ये असं करूया की ज्या अशा विधवा आहेत, ज्यांना मुलं नाहीत, त्यांना ते अनाथ मुले देऊयात, बरोबर आहे. आणि जे ॲडल्ट राहिलेले आहेत, मोठे लोक जे राहिलेले, ज्यांना मुलं नाहीत, त्यांना ते मुलं आपण त्यांना ते सांभाळायला देऊयात. सो इट इज द 6th month after the devastation of the super cyclone. This time Prashant wounded spirit has healed simply because he had no time to bother about his own pain. His handsome youthful face is what the widow and orphan children of his village seek out the most in their darkest hour of grief. आणि मग 6 महिन्यानंतर जे काही विनाशकारी झालं होतं, प्रशांत आता ती जी काही दुःख होतं त्या दुःखातून आता ते थोडेसे सावरलेले आहेत. आणि मग आता तो चेहरा, जो आनंद जो आहे, युथफुल फेस चेहऱ्या जो विधवा स्त्रियांच्या किंवा अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर जो दिसत आहे, आणि जे ह्या सर्व दुःखातून आता ते सावरलेले आहेत. सो हर्ष मंडार यांची ही एक स्टोरी होती जी अतिशय याच्यातून काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं आहे. खूप सारं कशा पद्धतीने 19 वर्षाचा मुलगा कशा पद्धतीने ह्या सगळ्या दुःखातून सावरत कशा प्रकारे त्या गावामध्ये लीड करतो, मदत करतो, बरोबर आहे. तर दिस वॉज द ऑल अबाउट दिस स्टोरी. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस स्टोरी.